चला मग बघूया टेस्टी सोलकढी कशी करायची. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर यासाठी सर्वात आधी 12 कोकम घ्यायचे, ते अर्धा तास भिजत ठेवायचे. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, 1 टीस्पून जिरं घ्यायचंय आणि 2 वाट्या ओल्या नारळाचे काप घ्यायचे. नंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक-एक करून हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालायचंय. फक्त कोकम घालायचं नाहीये, ते आपण नंतर यूज करणार आहोत. आता ह्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे, पाणी न घालता, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचंय, मिक्सरला पुन्हा एकदा वाटून घ्यायचंय आणि गाळणीच्या साहाय्याने हे आपल्याला गाळून घ्यायचंय. त्यानंतर हा जो राहिलेला चोथा आहे ना, तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटायचा आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. ही प्रोसेस दोनदा करायची आहे सेम. त्यानंतर आपण जे कोकम भिजत ठेवलं होतं ना, त्यातलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचंय. तर एका गाळणीच्या साहाय्याने यामधलं जे लाल पाणी निघणार ते काढून घ्यायचंय. सोलकढीमध्ये घालायचंय. मस्त असा कलर येतो सोलकढीला. तुम्ही पण ही टेस्टी सोलकढी ट्राय करा.